एक लक्षात घ्या, लात मारणं हे कशामुळे आहे ते काढणंच आहे ना विषय। आमची लोक तिथं कुणी घुसू देणार आमच्या लोकांना? आम्हाला आमचा रस्ता तर तयार करणं गरजेचं आहे। हे पहा, नुसतं बोलणं सोपं आहे, पण जे प्रत्यक्षात त्या ठिकाणी घडतं, ज्यावेळेस आम्हाला मार खायला लागतो तो घ्या। जे फील्डवर काम करतायत त्यांची मानसिकता समजून घ्या, तुम्ही त्यांचे प्रश्न समजून घ्या, तुम्हाला आपोआप उत्तरं कळतील। काय पद्धतीने कारवाई करावी लागते, काय आई माई काढून पार आमच्या आई बापांचा उद्धार करून सगळी लोक तिथं हे करतात, हे चुकीचं आहे ना। परंतु ज्या पद्धतीने आमच्या लोकांचं मॉरल डाऊन केलं जातंय, हे पद्धत अतिशय चुकीची आहे। नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव, TV10। तुम्ही आमची एक बातमी बघत असाल की जे अतिक्रमणाचे जे संरक्षणासाठी सिक्युरिटी गार्ड जे जातात त्यांच्यावर नागरिकांनी काही हमला केला, त्यातलेच आज आपल्याकडे एक आहेत। तर ते काय झालं, कधी झालं, कुठे झालं याची सगळी माहिती आपण त्यांच्या तोंडूनच ऐकणार आहोत। तर यांचं नाव आहे आकाश लोखंडे। हे तिथं सिक्युरिटी गार्ड म्हणून तुम्ही होता, अतिक्रमणाचं जे कारवाई होणार होती, तर साधारणतः काल म्हणजे 16 मेला हे साधारणतः 12च्या दरम्यान जेव्हा अतिक्रमण विभाग तिकडे गेला होता, तर त्यांच्याबरोबर हे सुद्धा सिक्युरिटी म्हणून तिकडे गेले होते। तर ती घटना काय झाली, कशी झाली ते त्यांच्या तोंडूनच आपण ऐकणार आहे। आकाश राजानंद लोखंडे। काल कारवाईला गेले असताना आमचे जे सर आहे त्यांना चेकअप जे व्यावसायिक धारक आहे त्यांना डॉक्युमेंट माहितले, लायसन माहितले, पण तिथं एका लायसनवर 3 गाड्या चालू होत्या। तर सरांनी बोलले की बंद करा, आणि त्यातला एक जण होता परदेशी म्हणून होता, त्यांनी पहिला वाद म्हणजे राग काढण्यासाठी सरांच्या अंगावर आला। तर मी सुरक्षा रक्षक असल्यामुळे त्यांना मी वाचवायचा प्रयत्न केला, तर त्यांनी माझ्यावर पण हात टाकला। तर त्यामध्ये मग मला मारहाण झालं। त्यांनी 5-6 जणांनी, एकाने डोक्यात झारा मारलाय, इथं हातावर पोलपट मारलंय, आणि इथं बाई, ठीक आहे। हे झाल्यानंतर आम्ही येत असताना आमचे जे सर आहे, एक सरांना अधोगर मारलं, त्यानंतर माझी संधी झाली। नंतर हे जे सर आहे माझे सिनियर, त्यांनाही मारलं अवघड जागेवर। तर माझं एवढंच म्हणणं की ह्याच्यावर कारवाई व्हावी। आम्ही फक्त 3-4 जणच होतो, आणि तिकडून ते सगळे एकच फॅमिलीतले असल्यामुळे ते सगळे एकत्र होते, मग ते सगळेजण एकत्र अंगावर आले। G20 परिषदचं जे प्रोजेक्ट चालू आहे, त्यासाठी एक जी गाडी रस्त्यावर होती, ती गाडी आम्ही हलवायला गेलो, ती गाडी साईडला गेली। त्याच मालकाचे भावांनी मारण्याचा प्रकार आमच्यावर केला। तर अशा प्रकारे ही झालेली ही अगदी खेदजनक आहे, असं कधी होता कामा नये, आणि याचा फॉलोअप TV10 हा घेणार आहे। याच घटना विरोध म्हणून स्वतः माधव जगताप साहेब जे उपआयुक्त आहेत, त्यांनी सुद्धा आज महानगरपालिकेच्या बाहेर याच्या विरुद्ध एक प्रकारचं आंदोलन केलेलं आहे। एक लक्षात घ्या, लात मारणं हे कशामुळे आहे ते काढणंच आहे ना विषय। आमची लोक तिथं कुणी घुसू देणार आमच्या लोकांना? आम्हाला आमचा रस्ता तर तयार करणं गरजेचं आहे। तुम्ही या कारवाईला तुम्ही बघा, कारवाई होत असताना मग तुम्हाला लक्षात येईल की काय परिस्थिती जागेवर असते ती। हे पहा, नुसतं बोलणं सोपं आहे, पण जे प्रत्यक्षात त्या ठिकाणी घडतं, ज्यावेळेस आम्हाला मार खायला लागतो तो, एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो, जर त्या ठिकाणी जर चूक असेल तर ती चूक असेल, परंतु ज्या पद्धतीने आमच्या लोकांचं मॉरल डाऊन केलं जातंय, हे पद्धत अतिशय चुकीची आहे। एक लक्षात घ्या, जे फील्डवर काम करतायत त्यांची मानसिकता समजून घ्या, तुम्ही त्यांचे प्रश्न समजून घ्या, तुम्हाला आपोआप उत्तरं कळतील। आणि स्वतः तुम्ही ज्यावेळेस कारवाई असेल त्या कारवाईला जा, तुम्हाला कळेल की काय परिस्थिती आहे, काय होतंय, काय पद्धतीने कारवाई करावी लागते, काय आई माई काढून पार आमच्या आई बापांचा उद्धार करून सगळी लोक तिथं हे करतात, हे चुकीचं आहे ना। हे कशासाठी करतो आम्ही? हे शहरासाठी आहे, हे नागरिकांसाठी करतो आम्ही, आणि काय आमचा स्वतःचा उद्देश नाहीये याच्यामध्ये। त्यानंतर विक्रम कुमार सर जे आयुक्त आहेत त्यांची सुद्धा भेट झालेली आहे। त्यांनी यांना असं प्रॉमिस केलेलं आहे की याच्यावर तीव्र ॲक्शन घेण्यात येईल, आणि त्याला जी त्यांच्याकडनं मदत लागेल, त्यांच्याकडनं सपोर्ट लागेल, तो सगळा ते वरिष्ठ अधिकारी देणार आहेत।
तर याचा जसा आम्हाला अपडेट मिळत जाईल तसे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. मी मिलिंद जाधव, TV10. If you like the video, do like, comment, share and subscribe.